उन्हाळा सुरू झालाय, या उकाड्यात अनेकांना थंडगार कोल्ड्रिंक्स पिण्याची इच्छा होते। अशातच मोठी मागणी असणाऱ्या डाएट कोकचा तुटवडा दिसून येतोय। यावर सोशल मीडियावर अनेक मीम आणि रीलही तुम्ही पाहिले असतील। पण बाजारातून डाएट कोक अचानक कमी होण्याचं नेमकं कारण काय, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। डाएट कोकच्या तुटवड्याची समस्या सर्वप्रथम मुंबईत उद्भवली होती, मात्र त्यानंतर आता दिल्ली, एनसीआर, बंगळुरू आणि पुणे यासारख्या शहरांमध्येही डाएट कोकचा तुटवडा निर्माण झालाय। यामागील मुख्य कारण म्हणजे इराणमधील संघर्ष। या संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून ॲल्युमिनियमच्या कॅनचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय। परिणामी बाजारात डाएट कोकची कमतरता भासते। दरम्यान किरकोळ विक्रेत्यांच्या मते त्यांना मिळणारा जो काही मर्यादित साठा असतो तो हातोहात संपून जातो। वाढत्या उन्हामुळे कोल्ड ड्रिंक्स आणि बिअरच्या मागणीतही मोठी वाढ झाली। यामुळे ही परिस्थिती आणखीनच बिकट झाली। त्याचबरोबर बाजारात कोल्ड्रिंकची टंचाई निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे ॲल्युमिनियमच्या कॅनचा तुटवडा। इराणमधील संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली। परिणामी ॲल्युमिनियमचे कॅन तयार करण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल आणि संसाधनं वेळेवर मिळवणं अशक्य झाले। शिवाय काचेच्या बाटल्यांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या LPGचाही तुटवडा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम करतोय। दरम्यान या क्षेत्रातील जाणकारांच्या मते सध्या अनेक उत्पादन प्रकल्प त्यांच्या क्षमतेच्या केवळ 1/4 क्षमतेनं कार्यरत आहेत, तर काहींनी आपलं कामकाज तात्पुरतं थांबवलं आहे। नवीन उत्पादन प्रक्रिया सुरू करण्यासाठी 10 ते 12 महिन्यांचा कालावधी लागू शकतो। त्यामुळे ही समस्या नजीकच्या काळात सुटण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये। ह्या डाएट कोकचा विचार करता त्याची विक्री केवळ कॅनमध्येच केली जाते। या उलट कोको कोला किंवा पेप्सी यासारखे जे कोल्ड ड्रिंक्स आहेत ते प्लास्टिकच्या आणि काचेच्या बॉटलमध्येही उपलब्ध होतात। परिणामी कॅनच्या तुटवड्याचा सर्वाधिक परिणाम हा डाएट कोकवर झालाय। शिवाय गेल्या वर्षभरात शुगर फ्री आणि कमी साखरेच्या पेयांची मागणी ही दुप्पट झाली आहे। यामुळे पुरवठा आणि मागणी यांच्यात एक मोठी तफावत निर्माण झाली आहे।